बोदवड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्रीत फोडली 2 दुकाने। परिसरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। आज बोदवड शहरातील मध्यवर्ती परिसरामध्ये असलेल्या अग्रवाल कॉम्प्लेक्स परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीमध्ये मेडिकल व ऑनलाईन शॉपी फोडून काही रोख रक्कम व मोबाईल लंपास केलेले आहे। बोदवड शहरातील अग्रवाल ऑनलाईन शॉपी यांचे मालक दीपक अग्रवाल यांच्या सांगितल्यानुसार त्यांच्या दुकानामध्ये अंदाजे 20,000 रुपये रोख रक्कम व 2 मोबाईल चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकून त्यातील कुलूप तोडत सदर ऐवज लंपास केलेला आहे। तसेच याच पुढील असलेले गणपती मेडिकल यांचे रवींद्र भगत व कल्पेश पाटील यांच्या मालकीचे या मेडिकलमधील अंदाजे 10,000 रुपयाचे औषधे चोरीस गेलेले आहे। तसेच मेडिकलमधील कम्प्युटरचेही नुकसान करण्यात आलेले आहे। रात्रीत घडलेल्या या 2 दुकानांच्या फोडीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून वेळीच चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता व्यापारी बांधवांनी केलेली आहे। घटना अशी घडली, काल रात्री दुकान बंद करून गेलो होतो। मग सकाळी येऊन पाहिलं तर दोन्ही कुलूप गायब होते शटर। मग मदत येऊन पाहिलं तर सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेला होता। काही कागद आळेल होते, ते लाईन आमची मेन स्विच बंद करून ठेवतो तर त्यांना काही मेन स्विच काही घेतला नाही। मग ते कागद काढून आपला गल्ले फोडले जाईल ना, आणि त्यातून शिल्लक होती माझ्याकडे 8-10 हजाराची शिल्लक होती। आणि एक नोटा होत्या याच्या 50च्या 20च्या 10च्या। एकूण किती रक्कम होती? 20,000च्या जवळपास होते समजा सगळे। आणखी काय गेलं? 2 मोबाईल गेले।